Question number 11. In the figure, BC is the diameter of the circle with center M. PA is tangent at A from point P, which is on line BC. AD is perpendicular to BC. Prove that DP square equals to BP into CP minus BD into CD. या क्वेश्चन साठी आपल्याला पहिल्यांदा एक कन्स्ट्रक्शन करावे लागणार आहे. ड्रॉ सेगमेंट BA, सेगमेंट AC. आता याच्यामध्ये अँगल BAC हा काय होईल? अँगल BAC इक्वल्स टू 90 डिग्री. का 90 डिग्री होईल? अँगल BAC इक्वल्स टू 90 डिग्री. कारण की अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमीसर्कल. BC डायमीटर आहे म्हणजे अँगल BAC इज अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमीसर्कल. मग in triangle BAC, angle A equals to 90 and AD is perpendicular to hypotenuse BC. Therefore, we can use geometric mean by theorem of geometric mean. काय लिहू शकतो आपण by theorem of geometric mean? AD square ची व्हॅल्यू लिहू शकतो. काय लिहू शकतो? AD square equals to BD into DC. ओके. आता AP tangent आहे आणि PB secant आहे. तर बाय टँजेंट सिकेंट सेगमेंट्स थेरम, बाय टँजेंट सिकेंट सेगमेंट्स थेरम आपण काय म्हणू शकतो की PA स्क्वेअर इक्वल्स टू PC इंटू PB, PC इंटू PB किंवा आपण त्याला म्हणू शकतो CP इंटू BP, CP इंटू BP. कुठल्या थेरम प्रमाणे? बाय टँजेंट सिकेंट सेगमेंट्स थेरम. हे झाले सेकंड. ओके. आता ट्रायंगल ADP राईट अँगल ट्रायंगल म्हणजे बाय पायथागोरस थेरम आपण काय लिहू शकतो? बाय पायथागोरस थेरम AP स्क्वेअर इक्वल्स टू AD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर. म्हणजे AD स्क्वेअर इक्वल्स टू काय आलं पायथागोरस थेरमने? AD स्क्वेअर इक्वल्स टू AP स्क्वेअर मायनस DP स्क्वेअर. म्हणजे ते येईल PA स्क्वेअर मायनस PD स्क्वेअर. PD ला आपण इथं DP म्हणू. का DP? कारण इथं DP लिहिले म्हणून DP. PD लिहिलं आणि DP लिहिलं तर दोन्ही सेम आहे. पण आपल्याला क्वेश्चन मध्ये देताना DP लिहिले म्हणून मी PA स्क्वेअर मायनस DP स्क्वेअर लिहिले. ओके. हे झालं आपलं. आता पहा इथं AD स्क्वेअर इक्वल्स टू आपल्याला काय आलं होतं? BD इंटू CD, BD इंटू DC. PA स्क्वेअर, PA स्क्वेअर म्हणजे काय आलं होतं आपलं? CP इंटू BP मायनस आहे DP स्क्वेअर. मग आपण काय करू? DP स्क्वेअर मायनस इकडे गेला प्लस. सो DP स्क्वेअर इक्वल्स टू BP इंटू CP मायनस BD इंटू CD. आणि तेच आपल्याला विचारले. DP square equals to BP into CP minus BD into CD. Hence proved. Okay.